हॅलो, नमस्कार. मी तनुजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज मी दाल खिचडी बनवते. हॅलो. तर सगळ्यांच्याच घरी बनणारी जी खिचडी ती आज मी बनवते, पण माझी पद्धत कशी आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडंसं लाईट खावंसं वाटतं आहे, तर चला तर मग खिचडी बनवूया. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला दाखवते आहे मी. इथे मी डाळ घेतलेली आहे, तांदूळ घेतलेले आहेत. मी आंबामोहोर तांदूळ यूज करते आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, लसूणला थोडंसं ठेचून घेणार आहोत. कांदा घेतलेला आहे मी, थोडासा कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. तर इथे मी खिचडीसाठी आंबेमोहोर तांदूळ यूज केलेले. तुम्ही आपले नॉर्मल डेली जे आपले जेवणात तांदूळ वापरतो तेही यूज करू शकता. आणि मी फ्रोझन मटार यूज केलेले, तर ते स्किप देखील करू शकता किंवा ॲडिशनल जर काही हवं असेल तर तिथे तुम्ही ॲड करू शकता. काजू देखील तुम्ही ॲड करू शकता तिथे. कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. फोडणीसाठी मी इथे थोडंसं जिरं आणि मोहरी आणि हिंग वापरणार आहे. जी लसूण घेतलेली ती मी थोडीशी ठेचून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये. तर आता मी थोडीशी लसूण, कोथिंबीर थोडीशी आणि मिरची, कढीपत्ता असं आणि आलं लसूण पेस्ट त्यामध्ये टाकणार आहे. आता थोडासा कांदा आणि टोमॅटो टाकून घेते. फोडणी दाखवते तुम्हाला कशी झाली आहे ही बघा. तर आपली फोडणी इथे मस्त अशी छान अशी दिसते. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि हळद टाकणार आहोत. डाळ आणि तांदूळ यासोबत मी थोडेसे फ्रोझन मटार पण वापरते. यामध्ये आपण आता तांदूळ आणि जी डाळ धुवून ठेवलेली आहे आणि फ्रोझन मटार ते ॲड करणार आहोत. बघा किती मस्त सुंदर दिसते, कलरफुल असं. आपण यामध्ये मटार आणि डाळ आणि तांदूळ टाकून घेतलेले आहेत. छान असे धुवून थोडंसं असं परतून घेते. यासाठी लागणारं मीठ मी आता ॲड केलेलं आहे. तांदूळ मी इथे 1 कप यूज केलेले आणि डाळ अर्धा कप अशी आणि थोडेसे अर्धा कप मटार यूज केलेले आहे. तर त्यानुसार मी मिठाचं प्रमाण घेतलेलं आहे इथे. खिचडीला फोडणी दिलेली आहे आणि तांदूळ आणि डाळ आणि मटार हे देखील त्यामध्ये टाकलेले आहेत आपण. त्यावर आता मी कुकरचं झाकण लावण्यापूर्वी थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकणार आहे. कसुरी मेथी टाकल्याने खूप छान असा सुगंध येतो त्याला आणि टेस्ट पण येते. 2 ग्लास आता पाणी वापरते मी इथे. यात मी आता पाणी टाकून घेते. पाणी टाकून घेतलं आहे मी. यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकते आता. कसुरी मेथी ॲड करते थोडीशी यातली. छान अशी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे मी. त्याच्यामध्ये थोडंसं ढवळून घेते. बघा किती मस्त दिसतंय. इथे मस्त अशी उकळी आलेली आहे. थोडंसं तूप टाकते यामध्ये. या स्टेजवर आता मी झाकण लावून 3 शिट्ट्या देईन. 3 शिट्ट्या झाल्यात की आपली खिचडी बनवून रेडी. तर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्या खिचडीची पद्धत आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हीही बनवा तुमच्या घरी आणि मला नक्की सांगा की कशी बनली आहे ती. तर कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण झाकण उघडून बघूया की खिचडी आपली कशी झाली आहे ती.
मस्त दिसते आपली खिचडी बघा. तुम्हाला थोडीशी अशी काढून दाखवते बघा. छान अशी छानच दिसते. टेस्ट कशी आहे ती मी नक्की सांगेन तुम्हाला. मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे. तर ही तुम्ही खिचडी लिंबूचं लोणचं किंवा आवळ्याचं लोणचं ह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. बटाट्याची कापंसुद्धा याच्यासोबत सुंदर लागतात. तर तुम्हाला जर बटाट्याच्या कापांची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथे आपली खिचडी बनवून रेडी आहे. टेस्ट कशी आहे सांगते थांबा तुम्हाला. मस्त झाली आहे. अशी वेगळी टेस्ट आहे. ही तुम्ही घरी ट्राय करू शकता. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची खिचडी कशी बनली आहे ती. आणि छान असं खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.